नमस्कार. जेवण झाल्यानंतर जी शुगरची लेवल वाढते ती नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन महत्त्वाच्या टिप्स मी आज देणार आहे. मी डॉक्टर प्रशांत मोरे, हार्ट, लंग आणि व्हॅस्क्युलर सर्जन. तर जेवणामध्ये जे आपण घटक घेतो तर त्यामध्ये फायबरचे सेवन आपल्याला अगोदर करायचे आहे. याला आपण मील सिक्वेन्सिंग म्हणतो. तर जे फायबर आहे त्याच्यामध्ये आपण गाजर, टमाटर, काकडी, मुळा, बीट इत्यादींचे आपल्याला अगोदर सेवन करायचे आहे. काही भाज्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता. यानंतर तुम्हाला प्रोटीन्स आणि फॅट्स यांचे सेवन करायचे आहे. त्यामध्ये जसे आपले अंकुरित धान्य आहे, डाळी आहेत, दही, पनीर, नट्स, सीड्स. त्यानंतर तुम्हाला जेवणामध्ये जे आहे कार्बोहायड्रेट्स घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये आपली जी चपाती किंवा पोळी आहे ती भाजीसोबत आपण खाऊ शकतो. तर हे मील सिक्वेन्सिंग केल्यामुळे काय होते की जेवणानंतर आपली शुगरची लेवल वाढत नाही. कारण आपलं कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे आहारातलं ते कमी होतं आणि दुसरं जे पोटामधून शुगरचं ॲब्झॉर्प्शन होणार असतं ते सुद्धा हळूहळू स्लो होतं. दुसरी जी टीप आहे तर आपल्याला जेवण झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं चालायचे आहे. तर 15 ते 20 मिनटं आपण जर चालले तर जी शुगरच्या लेवल्स आहेत ते स्पाईक होत नाही, कारण जी शुगर आहे ती मसल्सद्वारे वापरल्या जाते. तुम्हाला जर डायबिटीज सुद्धा नसेल आणि तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला पुढे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो आणि ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे त्यांच्या शुगर्स लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. धन्यवाद.